दर्या शाही स्नान सोहळ्यानिमित्त प्रमुख आखाड्यांनी काढल्या भव्य शाही मिरवणुका। कुशावर्त आणि रामकुंडावर शाही स्नानासाठी भाविकांनी केली होती गर्दी। नियोजन था प्रशासन का कैसा? प्रशासन का नियोजन एक नंबर। कुंभमेळ्यातल्या चोख बंदोबस्ताबद्दल ज्ञानदास महाराजींनीही केली प्रशासनाची प्रशंसा। पण यंदाच्या कुंभमेळ्याला तुलनेत कमी गर्दी झाल्याचा जाणकारांचा अंदाज। अतिशय निर्विघ्नपणे म्हणजे कुठेही थोडंफार सुद्धा गालबोट न लागता अतिशय शांततेमध्ये हा सर्व पवित्र असा उत्सव या ठिकाणी पार पडलेला आहे। नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही रामकुंडामध्ये घेतला शाही स्नानाचा आनंद। साध्वी त्रिकाल भवंता यांचा शाही स्नानावर बहिष्कार। स्नानासाठी साध्वींनी केली होती स्वतंत्र घाटाची मागणी। रायगडमध्ये सापडलेले मृतदेहाचे अवशेष हे शीना बोराचेच। राकेश मार यांनी केला खुलासा। गुन्ह्याचा घटनाक्रम जाणून घेण्यासाठी आरोपींना नेलं रायगडला। औरंगाबादमध्ये चिखलठाणा परिसरात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार। पीडितेच्या जोडीदारालाही केली बेदम मारहाण। आणि राज्यभरात आज राखी पौर्णिमा होते उत्साहात साजरी। दर्याला श्रीफळ वाहण्यासाठी कोळीवाड्यातही उत्साहाचं वातावरण।